नमस्कार. वंदनीय दादांना आपण सगळ्यांनी प्रत्यक्ष रूपात बघितलं नसलं तरी दादांचं अस्तित्व आपल्याला आपल्या आयुष्यात जाणवत असतं. प्रत्यक्षपणे आपल्याला हळूवार जो आनंद देत असतो, तो वारा आपल्याला दिसत नसला तरी त्या वाऱ्याची झुळूक आपल्याला जाणवते. तसंच दादांचं अस्तित्व आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आहे. आपण सर्वांनी आपल्या अनुभवातले दादा जाणले आहेत किंवा आपण पुस्तकांमधून जे वाचले आहेत तेवढेच दादा आपल्या सर्वांना माहिती आहेत. पण कार्याच्या सुरुवातीपासून दादांसोबत जे सेवक होते त्यांनी जेवढं जवळून दादांना बघितलं आहे, त्यांना जो दादांचा सहवास लाभला आहे तो सगळ्यांनाच लाभला असं नाही आणि सगळ्यांना अनुभव पण सारखेच आले असंही नाही. दादांचे विविध पैलू आपल्याला या सर्वांशी आपण जेव्हा प्रत्यक्षात भेटू तेव्हा कळतात. पण सगळ्यांनाच जे ज्येष्ठ सेवक केंद्रप्रमुख आहेत त्यांना भेटणं शक्य नाही. तेव्हा ज्या गोष्टी आपण पुस्तकात नाही वाचल्या, पण ज्या गोष्टी या सगळ्यांच्या हृदयात कायमच्या कोरल्या गेलेल्या आहेत, असे अमृतानुभव आपल्याला माहीत नसलेले दादा, दादांच्या आठवणी या सर्व भक्त भाविकांपर्यंत पोहोचाव्यात या दृष्टीनं गुरुसंवाद ही मालिका आम्ही आपणासमोर प्रस्तुत करीत आहोत. या मालिकेमधून आपण न ऐकलेले, आपल्याला माहीत नसणारे वंदनीय दादांसोबतचे या सर्वांचे सुखद क्षण अशा सर्व ज्येष्ठ गुरुबंधू भगिनी आणि केंद्रप्रमुखांकडून घेतलेल्या या मुलाखती आपण सर्वांना मार्गदर्शक आणि येणाऱ्या तरुण पिढीला प्रेरणा देऊन प्रोत्साहित करून कार्य पुढे नेण्याला निश्चितच मार्गदर्शक ठरतील. या सर्व मुलाखती या चॅनलवर आपणास बघायला मिळणार आहेत. तेव्हा या अमृतानुभवांचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा ही आपण सर्वांना विनंती. शुभम भवतु. गुरुसंवाद या मालिकेतील आजची मुलाखत आहे श्री शशिकांत ताठले काका यांची, जी रेकॉर्ड करण्यात आली आहे विजापूर केंद्रावर. या मुलाखतीला आपण 3 भागांमध्ये प्रक्षेपित करणार आहोत. तर आता बघूया मुलाखतीचा भाग 1. वंदनीय सद्गुरू श्री साईनाथ महाराज, श्री पंत महाराज आणि सद्गुरुनाथ दादा यांच्या चरणी प्रार्थना करून आजच्या या आपल्या मुलाखतीला आपण सुरुवात करू. सर्वप्रथम मी माझी ओळख करून देतो. मी राजेंद्र पाठक, औरंगाबाद केंद्राचा सेवक. आम्ही औरंगाबादला 25 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर युवा संमेलन घेतलं होतं आणि त्या युवा संमेलनाचा उद्देश असा होता की युवांनीच ते संमेलन घ्यायचं. तर युवामध्ये आता काकांची पिढी, त्या पुढची पिढी म्हणजे विश्वासची पिढी, विश्वास दादा, त्याच्यानंतर जगदीश दादा, जळगावचे कल्पे, मुकुंद कल्पे दादा, रवींद्र पाटील दादा, त्याच्यानंतर दिलीप पांडे, अमरावतीचे नितीन वर्डीकर, मुंबईचे दिनेश धुरी, प्रमोद बोरणारे आणि आम्ही सगळे मिळून एक चर्चा केली अशी आणि त्या चर्चेत असा एक विषय निघाला की दादांच्या सहवासात जे होते फार थोडे लोक आहेत. होते म्हणजे दादांचा ज्यांना सहवास लाभला, दादांचा सहवास ज्यांना लाभला त्यापैकी आता फार थोडे लोक आहेत आणि त्यांचं मार्गदर्शन पुढच्या पिढीला मिळणं हे जास्त महत्वाचं आहे. कारण दादा कोण होते, दादा कसे होते, दादाच्या सोबत त्यांनी जास्त आपल्यापेक्षा त्यांनी जास्त सहभाग घेतला किंवा त्याचा अनुभव जास्त आहे. तर मग काय करायचं, तर आम्ही काय केलं, पहिले विश्वासदादा सगळे मिळून असे किती लोक आता आहेत तर आम्ही यादी तयार केली की 30-35 जणांची झाली. होऊ शकतं त्याच्यातून 10-15 जण वाढतील, म्हणजे 50 जण आता जे आहेत की दादांच्या सहवासात राहिलेले आहेत. तर त्यांचे काय अनुभव आहेत ते आपल्या सगळ्यांना माहिती व्हावे. कारण कसं आहे, त्याची आपल्याला उत्सुकता जास्त असते. कारण आपण प्रत्यक्ष दादांना पाहिलेलं नाहीये, त्यांनी दादांना पाहिलं आहे, अनुभवलेलं आहे, त्यांच्यासोबत राहिलेले आहे. त्यांनी जो काही आनंद घेतला आहे तो आपल्याला मिळावा आणि त्याचं मार्गदर्शन पुढच्या पिढीलाही मिळावं
यासाठी म्हणून ही सुरुवात आम्ही केली आणि त्याला नाव दिलं आम्ही गुरु संवाद. म्हणजे जे गुरूंच्या सहवासात राहिले आहेत त्यांच्या सोबतचा हा संवाद. आणि तुम्ही आटल्या काकाच्या मुलाखती नेहमीच ऐकता, सगळेजण ऐकता, पण आजची ही मुलाखत तुम्हाला वेगळी थोडीशी जाणवेल. कारण काय, त्यांचे आटले काकांचे जे अनुभव आहेत, काकूंचे जे अनुभव आहेत ते आज आपल्यासोबत शेअर करणार आहेत, सगळ्यांना सांगणार आहेत. आणि नुसतंच आपण नुसतं ही मुलाखत घेतोय असं नाही, तर याचं ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग पण करतोय. ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग करून आपण ह्या सगळ्या मुलाखती 30-35 जणांच्या झाल्या की त्या युट्यूबवर अपलोड करणार आहे. म्हणजे भविष्यात युट्यूबवर त्या सगळ्यांनाच बघायला मिळतील किंवा ऐकायला मिळतील. म्हणजे त्याचा लॉंग टर्म बेनिफिट सगळ्यांना मिळाला पाहिजे. उद्देश हा आहे की पुढच्या पिढीला मार्गदर्शन झालं पाहिजे. तर त्या अनुषंगाने आम्ही ठरवलं होतं की पहिली मुलाखत आपली मातृशक्तीपासूनच सुरुवात करायची. मातृशक्तीला दिव्य दृष्टी प्राप्त व्हायची होती, त्यामुळे ती मुलाखत आम्ही आता बसल्यात त्या आपल्यामध्ये अक्का नारकडे, श्रीमती निलिमा नारकडे, त्यांची पहिली मुलाखत रेकॉर्ड आम्ही करणार होतो फेब्रुवारीमध्ये. तारीख ठरली, सगळं झालं आणि त्यांच्या डोळ्याच्या मोतीबिंदूचं ऑपरेशन ठरलं. आणि मग मोतीबिंदूला दिव्य दृष्टी प्राप्त झाल्यानंतर ती काय मग आता कोणाची घ्यायची, तर मग आबांना फोन केला, जळगावचे आबा, जळगावचे केंद्र प्रमुख आबा साळुंखे. तर ते तयार झाले. त्यांनी 25 फेब्रुवारी आणि योगायोग म्हणजे त्या 25 फेब्रुवारीत इतका छान दिवस होता तो, गुरुप्रतिपदा होती त्या दिवशी. म्हणजे सुरुवात गुरूंच्या मुलाखतींना, म्हणजे गुरु संवादाच्या मुलाखतीला गुरुप्रतिपदेपासून सुरुवात झाली. तर ती आम्ही काय केलं, सगळ्यांनी मिळून पहिल्या काय विचारायचं मग यांना, म्हणजे आटे काकांना काय विचारायचं, आबांना काय विचारायचं. मग आम्ही सगळ्यांनी मिळून एक प्रश्न डिस्कस केले की काय प्रश्न विचारायचे यांना. आणि सगळ्यांनी मग सभामधील 10 प्रश्न आम्ही निवडले. हे 10 प्रश्न सगळ्यांना 10 प्रश्न विचारायचे, तेच विचारायचे, दुसरे विचारायचे नाही. आणि त्या 10 प्रश्नातून मग आता याचे काय केलं, आम्ही पहिले प्रश्नपत्रिका त्यांना देऊन टाकली, उत्तर तयार केलं, सोपं केलं, अजून सोपं केलं. ही प्रश्नपत्रिका मिळाली की म्हणजे आणि त्यांना 1 महिन्याचा वेळ मिळाला की म्हणजे त्यांना आपल्याला मुलाखत घ्यायला अजून सोपं पडेल. तर त्या दृष्टीने विश्वासदादाशी बोलल्यानंतर आज ठरली मुलाखत. आजचा पण दिवस गुड फ्रायडे, चांगला दिवस आहे. काकांनी सांगितलं की नाही आज मुलाखत घेऊ, ठीक आहे. आणि या मुलाखतीत आपल्याला सगळ्यांना आनंद घ्यायचा आहे, त्याच्यामुळे आता इथून पुढे जी मुलाखत होईल. बरं, आज नुसती आपण आटले काकांचीच मुलाखत घेतोय असं नाही, तर आपल्यासोबत गुरुदास भागवत साताऱ्यावरून आलेले आहेत, त्यांची पण मुलाखत आणि त्यांच्या सोबत त्यांच्या सौभाग्यवतींची मुलाखत इथे आपण रेकॉर्ड करणार आहोत. त्यानंतर ह्या दोन्ही मुलाखती रेकॉर्ड झाल्यानंतर आपल्याला जेवणाचा एक विराम आहे. आणि जेवणानंतर गुरुदास दादा, त्याने काही मला दादा म्हणू नका म्हणून, पण मी म्हणतो आता क्षणापुरतं. कारण कुठेतरी आपल्याला एक आदर असतो एखाद्या व्यक्तीविषयी, तर त्याला आपण दादा म्हणतो, मोठा आहे म्हणून. आता माझ्यापेक्षा ते मोठे आहेत म्हणून मी त्यांना दादा म्हणतो. तर त्यांनी एक विषय जो घेतलेला आहे त्या विषयावर आपल्याला जेवणानंतर एक वेगळी मुलाखत ऐकायची. पण ह्या 10 प्रश्नांवर पहिले आटले काकांची आता विश्वासदादा मुलाखत येते, त्याच्यानंतर गुरुदादांची मुलाखत होईल, मग जेवणाचा ब्रेक होईल आणि मग आपलं. तर हे गुरुसंवाद करण्यामागे उद्देश सगळ्यांना लक्षात आला की या सगळ्यांच्या मुलाखती, यांचे अनुभव, यांच्याकडचे जे काही विचार, हे सगळ्यांना आपल्याला माहिती व्हावे आणि ते जास्तीत जास्त पुढच्या पिढीपर्यंत प्रवाहित व्हावे, हा याच्या मागचा स्पष्ट उद्देश आहे, बाकी काही नाही. तर मी विश्वासाला विनंती करतो की आता त्यांनी मुलाखतीला सुरुवात करेल, गुरुसंवादाला सुरुवात करेल. उपस्थित सर्व गुरुबंधू भगिनी, तुम्हा सर्वांना नमस्कार, सर्वांचे स्वागत. आता गुरुसंवाद हा जो आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे, यामध्ये विजापूर केंद्राचे प्रमुख श्री शशी काका यांना आपण प्रश्न विचारणार आणि त्याच्यावरती ते उत्तर देणार. आपण बाकी सर्व परीक्षांना बसतो, पण त्या परीक्षेला बसताना त्याच वेळेला क्वेश्चन पेपर फोडले जातात आणि आपल्याला एक एक दिला जातो. पण इथं काय केलं की आधी त्यांच्या हातात प्रश्नपत्रिका दिली, पैसे काय लागले. कारण असं की आपण
त्या पेपरला बसले असताना 2-3 दिवसच अभ्यास करतो, तेवढ्यावरती उत्तर देतो, नंतर त्याचा कधी उपयोग होत नाही. इथं तसं नाहीये. इथं 50 वर्षाची सेवा आहे आणि 50 वर्ष दादांच्या सानिध्यात जवळ 25-30 वर्ष वेळ घालवल्यानंतर त्यावेळेला आलेले अनुभव, त्यावेळेच्या आठवणी ह्या सगळ्यांना उजाळा देणं आणि त्याच्यासाठी त्यांना थोडा वेळ देणं आवश्यक होतं आणि त्याच्यासाठी ते प्रश्न सांगितले. आणि हा जो ठेवा आहे तो पुढच्या पिढीपर्यंत जावा, हा एकच उद्देश याच्यामध्ये हा गुरुसंवाद जो आयोजित केला त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही ट्रस्टचं, कुठल्याही संस्थेचं असं नावाच्या अंतर, त्यांच्या त्या नावाच्या खाली हा असं कार्यक्रम करतोय असं नाही. सर्व गुरुबंधू भगिनी, सर्व भक्त भावी यांच्या खात्यावरून हा विशेष कार्यक्रम आहे. तर आता मुलाखतीला सुरुवात करण्याआधी दादांनी मुलाखत घेतली, त्याच्यामध्ये एक प्रश्न त्यांनी एक वाक्य सांगितलं होतं की आपण साईबाबांना जेव्हा आपण नमस्कार करतो तेव्हा तो नमस्कार आदिनाथांपर्यंत जातो. इतका मोठा म्हणजे इथपर्यंतचा प्रवास तो करतो. आपण नुसता एकदा नमस्कार केला बाबांना तर तिथपर्यंत पोहोचतो. तसंच आज आपल्या सर्वांच्या सानिध्यामध्ये दादा महाराजांचा पुतण्या गुरुदास भागवत हे या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांना मी आता नमस्कार करतो, तो दादांपर्यंत पोहोचावा. आता विजापुरामध्ये हा गुरुसंवाद सुरू आहे, त्यामुळे सगळ्यांना काकांच्या बद्दल सगळी माहिती आहे. तरी सुद्धा अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपल्याला माहिती नाही. त्याच्यासाठी मी 4 दिवस काकांच्या बरोबर कुठले कुठले ते अनुभव सांगणार आहेत, कसं सांगणार, कारण आज एक दिवस आठवतो, दुसऱ्या दिवशी वेगळा आठवतो. तर त्या सगळ्या गोष्टी एकत्र करण्याचा प्रयत्न केलाय आणि त्या एकत्र केलेल्या गोष्टी आज आपल्यापुढे ते व्यक्त करणार आहे. एका वेळेस आता वयोमानाप्रमाणे त्यांचा नव्हे, माझ्या वयोमानाप्रमाणे मी एखाद्या विसरू शकेन त्याचं होऊ नये म्हणून मी कागद घेऊन बसलो. आता आपल्या सर्वांना माहिती आहे शशी काकांचा जन्म 27 नोव्हेंबर 1940 रोजी विजापूर मुक्कामी झाला. त्यानंतर त्यांचं शिक्षण, त्यांचा पुढचा प्रवास, या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. तर पूर्वी अजून एक महत्त्वाची गोष्ट, शशी काकांचा विवाह संध्या काकूशी 26 फेब्रुवारी 1970 साली मिरज मुक्कामी झाला. एवढी सुरुवातीची बातमी माहिती तुम्हाला दिली. आता ह्याच्यानंतर आपण जे प्रश्न विचारणार आहोत त्याला शशी काका उत्तर देऊ देत अशी त्यांना विनंती करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात. मी सुद्धा सांगण्यापूर्वी म्हणजे तो दादांच्या पणजी आहे. हा दादांच्यामुळे तिथं बसायचा योग आहे, नाहीतर आमची काय पात्रता आहे असं मला वाटतं. काका, वंदनीय दादांच्या कार्यात आपली भेट केव्हा आणि कशी झाली हा महत्वाचा प्रश्न आहे. तर त्या भेटीच्या संदर्भात पहिल्यांदा तुमचं शिक्षण किती झालं आणि कुठे झालं हा प्रश्नाचं उत्तर द्या आणि पुढे तुमचा विषय कंटिन्यू. माझं शिक्षण सांगलीला विलिंग्डन कॉलेजमध्ये BSc करत झाले आणि नंतर वाचनमध्ये डिप्लोमा केली. दोन्हीकडे फर्स्ट क्लास होतो मी, परंतु मला नोकरी मिळत नव्हती. कोणतं साल होतं का? 1964 1956 साली मी मॅट्रिक झालो आणि मग पुढचा सांगलीला विलिंग्डन आणि वाचन कॉलेजमध्ये झालं माझं शिक्षण. आणि काय म्हणजे शिक्षण झाल्यानंतर मी विजापूर लागलो. त्या कुमारला 1964 मध्ये आमचं थिएटर चालू झालं होतं आणि तिथं ऑलरेडी आमचे 2 भाऊ आणि वडील बघत होते. म्हणून मला वडील म्हणाले की तू नोकरी कर. बरं साहजिक आहे. तसं मी पुष्कळ प्रयत्न केले, इकडे तिकडे ॲप्लिकेशन घातले, पण मला कुठूनच काही रिस्पॉन्स नाही मिळाला.
मध्यंतरी काय झालं, मी बागलकोटला आमचा अतिभाऊ राहायचा थोडी. काका तुम्ही नोकरीसाठी अर्ज केले, फक्त विजापुरात राहून का आणि कुठं जाऊन असं सर्वकडे केलं म्हणजे त्यासाठी आणि मुंबईला किंवा मध्यंतरी गेलो. तर मग आमच्या आतेभावाकडे जे मेघाचा रांगोळची बायको मेघा म्हणजे माझ्या ते आतेभावाची मुलगी आणि वसंता आणि वगैरे वगैरे, म्हणून आम्ही नेहमी सुट्टीला बागलकोटला जायचो. त्यामध्ये नंतर मग मी थोडी दिवसांनी बागलकोटला गेलो आणि त्यांच्या घरात फोटो बघितले तर दत्ताचा फोटो वगैरे पहिले फोटो जे होते त्याच्यामध्ये दादांचा फोटो दिसला. मी तेव्हा त्याला विचारलं हे कोण नवीन आणून गेले. तर वसंता त्यावेळेला मुंबईला नोकरीला होता आणि तो अजयचे मेन सीटवर मोहन पुजारीच्याकडे जायचा. तर असं झालं म्हटलं वसंता मला वसंतांना म्हणत नव्हतो, मी वशा म्हणत होतो माझ्या दोरीचा आणि प्रेमजी. म्हटलं मला नोकरी मिळत नाही बाबा, इतकं शिकलं हे करता करते. तेव्हा तो काय कार्य करतो हे दादा आहेत ना निराकडे सांगतात आणि आपण काय करूया पुण्याला जाऊया. ऐकू येत आहे ना, पुण्याला जाऊया. ठीक आहे म्हटलं. मग आम्ही दोघं जण पुण्याला गेलो आणि तिथं आमचे नातेवाईक खूप आहेत, त्यांच्याकडे उतरलो आणि एक दिवशी मला दादाने तो घेऊन गेला वसंता मी आणि मग दादा भेटले. दादांचं असे दादा बसले ते आम्ही दोघं असे खाली बसलो. पण त्यांनी ओळख करून दिली हा माझा काका आहे आणि जर नोकरी लागत नाही आहे थिएटर आहे. तर सांगितलेलं ऐकेल का हा, तर वसंत म्हणाले माझ्यापेक्षा जास्त ऐकेल. म्हणाले अरे तुझ्या नशिबात नोकरी नाही आहे तर तू कामकाजाला मुंबईला येऊ आणि मग नंतर विजापूरला जा. आता तिथं माझा टर्निंग पॉईंट होता. जर लोकांचं ऐकून लोकांमध्ये आहे तू तुझ्यावर फारच विश्वास ठेवतोस, मी असं काही नसतं काय नाही. मी म्हटलं त्यावेळेला पहिल्यांदा बघितल्याबरोबर हा मनुष्य जेव्हा थोडं ठामपणे सांगतो तेव्हा ह्याच्यात काहीतरी आहे. म्हणून मी काय विचार केला नाही करायचं आपल्याकडून आणि आपली केलं काही झालंच नाही. नंतर मी विजापूरला आलो आणि मला कामकाजाला सांगितलं होतं. मग परत मुंबईला गेलो. रँटोडला आमचे लगाटे बंधू की माझी चुलत बहीण ते होते अच्युतराव लगाटे आणि तिथे चाललं तेव्हा आणि चालत जाण्याच्या अंतरावर मोहन कोठारीकडे आय थिंक ते मेन्शनवर केंद्रामध्ये पहिल्यांदा गुरुवारी माझं कामकाज झालं. त्यावेळेला आणि बाबा कामकाज करत होते नारायणच्या माध्यमात. माझा नंबर आम्ही जाऊन बसलो तर मला पहिला प्रश्न विचारला ते ब्रह्मण संध्याकाळच्या कामकाज तुम्हाला नाही येते मुसलमान होते असं मला म्हणते पण अजूनही आपल्याला ते शब्द म्हटलं मी करता म्हटलं. मग मला आपला शनिवारचा गिराणा सांगितलं 30 पैसे त्यावेळेला 30 पैसे काढायचे. संध्याकाळी मारुतीचा घरात ठेवून यायचे आणि मग तू जेवण करायचं. असे 11 शनिवार केले आणि मग माझे वडील बोलवायला आले म्हणून गाण्याचा विजापूरला जा आणि थिएटरात बसलो. बसल्यानंतर काय झालं थिएटरमध्ये काय तुम्ही मुंबईला सगळी निराकरण झाली. हो मुंबईलाच निराकरण. तर मग विजापूर आल्यावरती मग थिएटरमध्ये सगळं वडिलांना सांगितलं. वडिलांना वडील म्हणाले मग तू काय करतो ना वडिलांचा जे विश्वास होता. नंतर मग मला शोभा दादांच्याकडे राहत होती. काही कार्यक्रम असतात तर शशीला बोलू का मी विचारायची मला गुरुपौर्णिमेला जायचं त्याला जायचं उसाला जायचं हरिवंत गुरुस होता आणि तेव्हा यांचा पण गुरुस असायचा होता. तेव्हा तसं एकदा गुरुपौर्णिमेला गेलेलं असताना आणि मोठ्या मोठ्या अंगावर पण जायचं गुरुपौर्णिमेच्या आणखी गुरुपौर्णिमेला मुंबईला गेलेला असताना सगळेजण असं बोलत होतं. तर तिथं वसंता पण आला होता आणि वसंताला दादानी बाबांचे फुटाण्याच्या माळीकडनं
काहीतरी त्याची अमाऊंट काहीतरी 1000-1500 होती. असं बसले सगळे, एवढे लोक बसले सगळे सोडून मला विजयपुरात जायचं, हा शेषा बोलवतच नाही. हे बघा, मी म्हटलं ना आता उद्याच चला. म्हटलं गाडीत काय पाणी घालायचं, पाणी घालायचं नाही. वसंता फोटो घेऊन आले ना तुमचे ना, त्याचे पैसे मी देतो आता 1,500 रुपये, म्हणते तुम्ही लगेच कॅलेंडर आणायला सांगितलं आणि बघितलं. आणि मग लगेच पुढे काहीतरी साधारण जुलैमध्ये पुण्यात येईल. तेव्हा लगेच थोडं मुहूर्त काढला आणि लगाटे मिसेस लगाटे म्हणजे माझी वडिलांचे मिस्टर आणि दीपक आणि विजय, दीपक आणि दादा असे मुलं शोभा विजयपूरला आले. विजयपूरला आल्यानंतर आज येताना हा फोटो घेऊन आले. तो लहान साईबाबांचा फोटो आहे, तो 52 वर्षापूर्वीचा फोटो आहे. फोटो आता आणखी म्हणता आता त्याची पूजा कर. 2-3 दिवस झालेले होते. कामकाज झालं. कामकाजाला मला लिहायला बसवायचे, कारण का हे पुढचं सगळं त्यांना दिसत होतं. म्हणून मी मगाशी म्हटलं तर त्यांचं ऐकलं नसतं तर हे एवढं सगळं घडलंच नसतं. म्हणजे तो टर्निंग पॉईंट विश्वास ठेवला. मग आले असं फोटोची पूजा वगैरे केली आणि म्हणाले आता पानात वगैरे पान पुरी वगैरे मला होता पुढे काय होतं, रोज पूजा करायचं. ते जेव्हा दादाने कामकाज केले 2-3 दिवस राहून, त्याच्यानंतर आणि कुठला पूजन विधी वगैरे असं केला का, म्हणजे विभूतीचं पूजन म्हणा असं काही? हां, ते संध्याकाळी त्या दिवशी संध्याकाळी म्हणजे त्याचे कामकाज वगैरे झालं. एक दिवस दीपक म्हणाला विभूती पूजन करतात तर करायचं असेल विभूती पूजन व्हायचं. त्यावेळेला या 5 विभूती यायच्या, म्हणजे अंबरदेव बाबा, श्रीशरी बाबा, सलीम बाबा, हरिमन बाबा आणि खजावरदेव बाबा. या 5ची नंतर बाबा यायचे. बाबा आले की दादा असे माता आले व्हायचे आणि त्यांना विधी देते आणि चांदीच्या ताटामध्ये पिठलं भाकरी, लसणीचं तिखट, कांदा हे द्यायचं. तर किंवा सांगायची मजा तेव्हा एक आमचा गुरुवंदी देत होता कोण शरद फिरे. सगळं विभूती पूजन बाकीचं झालं. शेवटी बाबा आले, मग ते बिडी आले, सगळं खायला दिलं. पाणी प्यायला देताना असं म्हणाले, अरे खाली हात लाव, असं हात लाव. पूर्वी लोकांची पद्धत म्हणजे बाबा किती लक्ष होतं. मग ते सगळं झालं की तेव्हा शरद फिरे इकडे यायला म्हणाले. तो आला पुढे, त्याला म्हणाले, अरे पाय मोडून ठेवलेस की घरात. त्याला काही समजलं नाही. तुम्हाला घरी जा, कपाटात माझा फोटो असा ठेवून ठेवला आहे. तुम्हाला सांगतो तो जाऊन घरी घेऊन आला आणि तो फोटो असा घेऊन दिला. मला काय सांगायचंय, म्हणजे बाबांचं लक्ष कुठं आहे बघा. सगळ्या विश्वामध्ये काय चाललंय, तुम्ही कोणाला कसं केलंय हे समजलं. म्हणजे आपण काय करतो सगळं बाबांना कळतंय. आता काय करायचं काय नाही करायचं करायचं सोडू नका. वाईट सोडणार, सांभाळा. तर यानंतर काका, वंदनीय दादांचा सहवास आपल्याला जो लाभला त्यातील काही आठवणी सांगा. कर्नाटक दादा गेले की मला म्हणजे हात मारायचे आणि बसला मला लहान बोलली पॅन्ट म्हणे आणि मग त्याचा हे आणले की नाही, हा कुठनं आलं माहिती का, कर्नाटक म्हणजे कर्नाटक. आणि मी नाटक करणार पोहे. कर्नाटकातलं विशेष म्हणजे काय, पोहे नेहमी आणतात. तसे आम्ही पोहे आणले, तिकडे वगैरे विचारायचे. नंतर मग आता आपल्या कर्नाटकात पोहे काय एवढं महत्व आहे की श्रीकृष्णाला
सर्वात आवडीचं म्हणजे पोहे. हा. आणि सुदामा तो त्यांना जाऊन पोहे देऊन आला. मोठ्याच पोहे घेऊन आला. कोणाच्याही घरी गेलं तर पोह्याचा चिवडा दिला तर नाही म्हणायचं आणि एक घास खाऊन तो खायचा. ही पद्धत आहे कर्नाटकात. नंतर पुढे बांध कामकाज करायचं. मग झालं सगळं एकदा दोनदा आले दादा सांगितले दोरे बांध लोकांना निराकरण. तेव्हा ते फोटो आणण्यात तेव्हा केंद्र स्थापन झालं. तर मी म्हटलं हो हो म्हटलं मी काय तुम्ही मनावर घेतलं नाही. पुढ्यात चालली त्यांनी आपलं आता ते आम्हाला सांभाळून घेतली होती. पण काय झालं आमच्याकडे काम करणारी ती मोलकरणी ती बरेच दिवसाची होती. तिच्या घराला गाठ झाली. गाठ झाली ती म्हणाली दवाखान्यात चौकशी केली. ऑपरेशनचा वगैरे बंद खर्च येतो तर तूच काहीतरी कर म्हणायचं. रोज ती निघायला भेटून द्यायची दूध खायला. मग दादाही म्हणतच होते मला. म्हणून मी फोन केला म्हटलं दादा असं ती गाठ झाली काय करू. मग करू म्हणते तेव्हा नाही करणार आता करतोच ना इतकं हसवायचं सवय झाला ते तिला. आणि मग कधीच दादांनी पोस्टाने एवढे दोरे आणि तिच्या पुढे आम्ही 8 दिवस संविधानात दिल्या. 8 दिवस संविधानात दिल्यावर तिला कमी झालं. कमी झाल्यावरती मला राग अशी असेल त्यामध्ये आपण उगाण टाकून गेली करतोय म्हणजे त्याची घालणार पुण्य करायची. तरी म्हटलं हे असा अनुभव आल्यावरती मग मी जरा जागा झालो की मी चौथर वगैरे दिसून पूजा करायला लागतो. म्हणजे भावनी मग लोक इकडे त्यांचे कामकाज करायला लागले. दादा विजापूरला पण 2-3 येऊन गेले. असं सोलापूरला पण जायचे. सोलापूरला सुद्धा त्यांच्याकडे एकदा गेले होते. सुधाकर म्हणजे काकाचे माझा मोठा भाऊ सोलापूरला राहत होता. तेव्हा ओपेल गाडी होती त्या वेळेला याला माहित आहे. तर त्या आम्ही सुद्धा गेलो होतो. तर तिथं सुद्धा कामकाज करायला थोडे दिवस 2 दिवस आणि मग रात्री गप्पा मारायचे जातात 2-2 वाजेपर्यंत. काय गोष्टी सांगायच्या. आणि त्या मग येताना आम्ही निघालो. इथं मी आहे आणि दादा तेव्हा गाडी चालवायला शिकलो होतो. तर मी माझ्या बाजूला होतो पुढे दादा आहे दादा एखाद्या बाजूला आणि ती गाडी चालवत होता. तर माझ्या डोक्यात गाडी चालवावी याचा आता मी सगळं शेअर करतो. पण विचारायचं कसं तरी पण मी हवी दादा म्हटलं दादा गाडी घेतली मला गाडी चालवायची असं जर बरं मग पुढे गेलो आम्ही बोलतो 15 किलोमीटरचा 20 किलोमीटरचा येतो. दीपक आम्हाला उठ बस मागे आणि मला गाडी चालवली. गाडी चालवत आणि मी बरोबर काय गाडी होती सांगू तुम्हाला. नुसतं ॲक्सिडेंट आपल्याला विमानासाठी ओके गाडी पडली. नंतर घरात मग थांबवून उतरलो मग आम्ही उतरलो आणि असं घरात आता दादा आते नाही कशा लांब दिसतात की सगळीकडे. मला ते कळत मग आत गेलो मी. चहा पाणी झालं. अंघोळ झाली. अंघोळ झालं दादा आरतीला बसले. एवढं हे तिकडे आहे कुंकू लावली. आता जे मुलगी कापून केली आहे ती त्याची कलर नव्हतं. तर दादा जेव्हा औदुंबरला जात होते तेव्हा किर्लोस्करवाडीला त्यांचं नाव होतं बसवंत महामुनी म्हणून होते. ठीक आहे. त्यांच्या अगदी एकच मध्ये फार्म होता. यांचा दरवाजा आणि यांचा दरवाजा. ती एवढ्या लहान होती. त्यांच्याकडे बसून त्यांच्याकडे जायची. दादांच्या मांडीवर होते. तुझ्या मुलीला तुझ्या बायकोला मी फ्रॉकमध्ये बघितलंय म्हणूनच आमचा संसार व्यवस्थित झाला. 50 वर्ष एका बरोबर संसार नाही. पण खरंच सांगू का एकदम मला म्हणजे की कधीही तक्रार नाही कुठल्या गोष्टीबद्दल कधी हे कधी नाही. इतकं समाधान
म्हणून मी एवढं काळजी शकलो नाही. घरी गेला झालं काय तुमचं फेटते गेला तुला येतच नाही जेव्हा असं नाव ठेवता असं काही केलं तेव्हा अभिमान वाटतो माझ्या नाही. फार मोठा विषय आहे कारण बाकी सगळेजण अनुभवतो. तुला समजलं सगळ्यांना माझ्या मनातली भडास पडून गेला हा विचार. असं माझं बायको काही करणार नाही पण ते आताच क्लिअर करू नये तर आणि संध्याकाळी चालू पण थोडी भडास आहे ते असणार. 19-20 तो होता है आपले चालू नाही ते पाहिजेच. प्लस मायनस कशाला झालंय. कोणी खात नाही मध्ये तिखट पाहिजे. जर तुम्ही पुण्याला मुंबईला जेव्हा तिथे दादा असतील तेव्हा जायचे तर तेव्हा तिची चेष्टा वगैरे अशी कधी करायची. तुम्हाला येत तरी काय करतो माहिती का मला पुरुष असेल तर लांबचा जोरा मानतो आणि बायका असेल तर असा हात घालतो. खरंच प्रेम होतं. त्याच्या मागे उद्देश असा होता की काकांना बोललं की ते ज्यांना लागायला पाहिजे ते लागायला पाहिजे. ते सप्रेचं 1973-74 साली सुमन वहिनीच्या सुमन काकूच्या ते जेव्हा याचं आमच्या वर्गणीला गाळा गेले ना तेव्हापासून मी मनापासून सेवा करायला लागलो आणि गुरुवार चुकवत होतो. गुरुवार अजिबात चुकवायचा नाही. म्हणजे कुठे गावात गेलं असेल तरी गुरुवारी येते आणि संध्याकाळची सकाळची आरती चुकवायची. ते एकाच असा प्रश्न झाला आमच्या मोठ्या वहिनी त्यांचा भाऊ एकच भाऊ अविनाश त्याचं लग्न होतं याला मिरजेला आणि ते गुरुवारी संध्याकाळी गुरुवारी निघलं. आता आली का पंचायत मग काय करायचं म्हणून मी विचार केला. मग मित्रांची बोलत म्हणाला अरे नरसोबाची वाडी जवळ येते दत्ताचं स्थानक आहे ना तिथं जा आणि मग तिथून संध्याकाळी जा. त्याप्रमाणे मी बुधवारी काय का बुधवारी गेलो मिरजेला आणि तिथून नरसोबाच्या वाडीला गेलो आणि त्या घडी घडी उतरतो आणि त्यांना सांगितलं तर उद्या गुरुवार आहे तर मी हे करायचं काय दुधाचा अभिषेक करायचा नैवेद्य दाखवायचा सगळं काय असेल की त्याचा संकल्प करायची. मी आंघोळ करून धोतर मिसळून येऊन तिथं बसतो. बरं म्हणाले त्याप्रमाणे त्यांनी सगळी तयारी केली आणि मग दुपारी मी जेवण करून 3च्या गाडीने जाणार म्हणजे संध्याकाळी लग्नात मला नव्या जाता येईल. मी इकडे पण दत्ताच्या स्थानात गुरुवारी सेवा केली. झालं त्यांनी सगळं आणलं सगळं पूजा केली येतात सांगलं अभिषेक केला मला तीर्थ दिलं आणि प्रसादाला काय आणलं अशी पिढे देते चौकोनी कागद असतो त्याच्यामध्ये त्याचं बांधलेलं होतं आलो ते उघडलं तर त्या ठिकाणी बाबांचा फोटो असतो. तो मी अजून एक प्रेम करून ठेवलाय. मागे इथे लिहिलंय 1977 जुलैमध्ये 41 वर्षांचा फोटो वाढीला गेला असता आणि टीव्ही बघितलं मला एकदम रडू आलं तिथे. रोजी म्हणे काय रडता का तुम्ही म्हटलं हे बघा म्हणजे मी बाबांची आरती चुकत नव्हतं तिथं तुझी मला सेवा पोचली याचं ते प्रतीक होतं. तसंच शिर्डीला सुद्धा आरती करायला गेलो तिथं आम्हाला सगळे जण आपण विचारावं आरती केली आणि आम्हाला प्रसाद दिला तो सांगितलं ती 50 वर्षापूर्वीचा आहे हा बघा महाराष्ट्रासाठी हा दिला आणि मी नंतर काहीतरी कारणासाठी पुण्याला गेलो तर दादाने कसं कळलं असेल बोलली त्यांचं एकरूप दिलं होतं बघा. कोणाला काय केलं शिकलं गेलं तसं ना आरती केला प्रसाद केला तो तिजोरीत ठेव तो तिजोरीत ठेवलाय.
आणि भावनेने करतो. तिला सांगतो तुम्हाला भावनेने पूजा आपण केलेली पुस्ती आहे, म्हणजे त्याच्या आधी दादा भेटायच्या आधी मी रोज मनापासूनच पूजा करायचो. करता करता काय केलं, आमचे वडील म्हातारे होते, जवळजवळ 70-80 वर्षाचे. म्हणजे असं उभे राहिले तर त्यांना खालती काही दिसणार नाही. मी रोज असं कामं घेऊन पूजा करायचं. त्याच्यामध्ये एक शंकराची पिंडी होती, काय होता शंकराची पिंडी होती अशी, आणि त्याच्यावर असा शेष होता. काय करायचं, हा वेगळा नाही आहे म्हणून मी त्याला गंध लावायचं फक्त खालती. जे पिंडीला गंध लावायचे, शेषाला लावायचे. शेषाला लावायचं. 3 दिवस वडील अंघोळ पण आले आणि म्हणाले, आणि माझं शेष स्वप्नात आलं तो म्हणाला, तुझा मुलगा भावनेने पूजा करू, सगळ्यांना गंध लावतो आणि मला लावत नाही. म्हणून तो शेष मी घरी नेऊन ठेवलाय आणि केंद्रावरती ठेवला होता, म्हणून दुसरा पण इथं ठेवलाय. म्हणजे तुम्ही करत असलेली मनापासून सेवा तिथं पोचती. म्हणून सगळ्यांनी मनापासून करा आणि अनुभव घ्या. होण्यासाठी तुम्ही वर्षभर होण्यासाठी जात असताना बहुतेक गुरुपौर्णिमेला आणि दोन्ही उत्सवाला एक प्रमुख म्हणून मी यांच्यात जात होतो. तेव्हा त्याच्यात आपले लोक बरोबर आले तर येत होते. पण नसवच्या वाडीला 1977 साली वर्षभर रवाना झाली. म्हणजे ती सिद्ध होती काय होती माहिती विमोचना आम्ही सगळं होते. ते एका एप्रिलच्या सुमाराला आमचे मुंबईचे काका वाढले. मग मला सुद्धा करायचे. आता दादांच्या कार्यामध्ये आम्ही सुचत घेऊन जाणं बरोबर नाही, आणि मी जाणारच होतो, मला एकटाच असतो. मग 2-3 दिवसा पुण्याला फोन लावला, मग दादांचा फोन लागला नाही. मग काय करावं, आणि दिवस जवळ आला, सगळी तयारी होती आणि गेलो. आणि दादा असे माडीवर राहत होते ना, त्यांनी खाल्लं निरोप पाठवला एका माणसावर, गेलो ना, मला असं सुचत आलंय मी येऊ का नको बघी. तेव्हा नाही म्हणाले तर ते आल्या पावली परत मागे झाली बिजापूरला. त्याला बोलव म्हणाले वरती गेलो तरी असे दादा बसले होते. हॉलच्या बाहेरच थांबलो, आत यायला नको. दादानी असं हात त्याला केलं, काय केलं, तिला काका वाटले. ते काकाच मेला आहे ना, तू जीवन द्यायच नाही. सगळं सांगतो एवढ्या मोठ्या पदावरती आहे. म्हणजे दादाला बाबांना सुद्धा दादा म्हणायचे, म्हणतो मला काय लागलं तर मी देईन म्हणून. तो इतकं प्रेमाने वागायचं, इतकं जवळ काय बघितलं. 1979 साली जेव्हा संमेलन सुरू झाली दादांनी घ्यायला, तर त्यावेळेला एक बाहेर झाड जे होतं, झाडाखाली बसून सेमिनार झाली तर दुसऱ्या आपल्याकडे जाऊया सेमिनारला. या पहिल्या सेमिनारमध्ये तिथे मोठा कटला होता आणि झाड होतं, अजूनही आहे. एका सेमिनारला दादा सकाळी आल्याबरोबर पहिल्यांदा सांगितलं की आज कुणी त्या कट्ट्यावर जेवायला बसायचं, मी कट्ट्याकडे जायचं सगळे बरं. आणि दुपारी 3-3:30च्या सुमाराला सेमिनार चालू होतं. झाड पडते, झाड पडते, म्हणजे त्यात बसले असेल ते 2-3 मेलेच असतात. आणखी तो ह्याचा पूल पडला तेव्हा तर पण अनुभव असाच आहे. दादांना आम्ही होता, सगळ्यांना फोन केला, उद्या पूल पडणार होता, दादा संध्याकाळी फोन केला सर्वांना, तुम्हाला यायचं त्यांनी 7च्या आत या, नंतर नाहीतर यायचं नाही. आणि बरोबर 8:30ला पूल पडला आणि त्याच्यामुळे दादाची गंभीर बसले होते. कोणाची हानी काही जास्त झाली नाही. म्हणजे कसं इथं सगळं माहीत होतं. जेव्हा तुम्हाला सर्वांना कारण दीक्षा द्यायला बोलवलं, ते जेवढे गुरुबंधू किंवा जे काही सेवक किंवा जे काही जमायचे त्या केंद्रावर ते सर्वजण जायचे, तेव्हा विजापुरातून तुम्ही त्यावेळेला एकटेच गेला. पहिली गोष्ट अशी की दादा एका मुलाखतीत दादा सांगताना म्हणाले, कारण दीक्षा हा शब्द खिडकीच्या बाहेर उभारून ऐकण्याची सुद्धा तुमची लायकी नाही, पण ती गुरुचं पर्याय म्हणून तुम्हाला सर्वांना दिली. त्यावेळेला सुद्धा काय झालं, मी इथंच पूजा करून गेलो होतो. साखर दैत्यवेळ पद्धत प्रत्येकाला जाणं शक्य नव्हतं. मग दीक्षा दिली, सगळं झालं. मी दादाला काय प्रश्न विचारला, दादा आणि साधनेत फरक झाला. साधनेत आता
आता मी विजयपूरला गेला मी एकट्याने साधना करायची आणि बाकीच्याने दुसरी अरे कसं काय तर काय करावं. दादा माहिती की तुमचा त्याची तसं जसं तुम्हाला सवड होईल त्याप्रमाणे तुम्ही पुण्याला येऊन दीक्षा घेऊन जा. म्हटलं दादा म्हटलं हे असं असं झालंय आणि प्रत्येकाला येऊन ते सगळे येस्तवर आम्ही साधना कशी करायची आणि त्यांनी कशी करायची तर काय करू. म्हणजे ही सरसर जी दीक्षा सिद्ध करा ती सरसर घेतली म्हणजे ती थोडी घेऊन जाणार काय मी असं कुठे बोलतो समोर नाही का तुम्हाला. जे विजापूर केंद्रावर काका आणि बाकीचे गुरुबंधू भगिनी कारण दीक्षा घ्यायला जाणार होते पण त्यावेळेला बाकीच्या कोणाला जमलं नाही. पण तेव्हा दादाने सांगितले की जे आता येणार तेवढ्याने या आणि तुमच्या सवडीप्रमाणे तुम्ही पुण्याला आला की तुम्हाला दीक्षा दिल्या जाते. मग त्याप्रमाणे काका एकटेच गेले होते मी एकट्याने साधना करायची आणि बाकीच्याने आणि करायची. कारण दीक्षा दिल्यानंतरची जी साधना होती आणि रोज करायची साधनेमध्ये थोडासा बदल झाला होता. कारण त्यावेळेला कारण दीक्षेसाठी पण एक प्रार्थना वेगळी दिली जायची आणि ती प्रार्थना काकाने म्हणून मग ती साधना करायची असं. म्हणून मी असं विचारलं की आता माझ्या काही त्यांच्या तपाव थोडा तर तसं करायचं तर दादा म्हणाले जी दीक्षा ती सरसरांना सिद्ध करून मी दिली की तुला फुकट देऊ काय मी म्हणून तसं नाही म्हणत. म्हणाले पाच मिनिटं विचार केला हां तू म्हणतोस ते बरोबर म्हणाले दिवसला बोलवलं दोरे दिले आणि ती प्रार्थना काय सांगायचं तू दीक्षा दे आणि त्यावेळेला मी दीक्षा दिली. देवासमोर बसलोय मी फोटो नाही बोलतो म्हणजे सेवकाशी तू प्रेम उभा नाही त्यांचं मन किती ठीक आहे. असं कोणतरी एक व्यक्ती आली आणि सुखात झाल्यानंतर तुम्ही मला नाम द्या काय म्हणजे आमच्याकडे नाम द्यायची पद्धत नाही आहे. मग पुण्याला गेलो नंतर गेलो दादा म्हटलं असं नाम द्या म्हणाले आमच्याकडे पद्धत नाही काय सांगायचंच की तू काय ते बघितलं असतं. पण गंमत अशी आहे की तेव्हा दादानी तसं काकांना सांगितलं तसं आता आपल्या कोणाला कामकाजाला बसले असताना नाम द्या म्हणतं तर नाही द्यायचं नाही तर तेव्हा काही द्या म्हणजे मग काय. नंतर तुम्हाला ते टेलिफोनसाठी टेलिफोन इतके सगळे लोक बसले होते मला जवळ बोलून सांगितले नाही टेलिफोन घ्यायचं नाही तर 5,000 कुठून विद्यापीठातून पाठवून मोठमोठी लोक होती पण तेव्हा फक्त काकांना त्यांनी बोलवलं पुढं आणि फोनवरनं येण्या करणं होत होती. काय झालं मला माहिती नाही ते पैसे केल्यापासून आमच्या क्षेत्रामध्ये गुडघी अवस्था नंबर 58695 नंबर 58695 आता मोबाईलमुळे कोणाचेच नंबर लक्षात असत अजूनही त्याच्या लक्षात आहे. त्याच्यानंतर बाबांनी सुद्धा तुम्हाला 5,000 रुपये मुंबईला दादर पाटुंगामध्ये प्रज्ञावस्थेची तुझी म्हणून सर्वांना वगैरे होते तर बाबांचा संचार बाबा काय सांगते प्रत्येकाच्या त्यांची हे कुंडली जागृत झाली सगळे निघाले वाटेत मला तसं मी येते नाही मी गेलो पण माझ्याकडे असं बघितलं मी आणि म्हणाले पहिले 5,000चे काढ मग पाठवून हात ते आला माझा तिथलं सर्वांना नंतर बघा किती सालचा आहे काका फोटो किती सालचा आहे 1949 पुढे 91 होता दादाजी तर मी म्हटलं कसले बाबा तेव्हा साखरा शिर्डीला येतं म्हणायचं गोंडात आला बोलले 5,000 काढतो काय करायचं पाहिलं त्याला नंतर आमच्या भावात तुझं भावाचं घर असं बाजूलाच होतं दादर पाटून घालच्या समोर आमच्या काकांचं घर त्याचं नाव विनू त्या विनूकडे गेलो आणि म्हटलं 5,000 ते तो बँकेत होता दिले काढून आणून लगेच गेलं मग माझ्या पाठीवर हात धरला
पण नंतर संचार केल्यानंतर बाबांसाठी दादांकडे आधीच असले पाहिजे. मला माहीत नाही 7 वेळा शिवटी देतो म्हणा तो 2दा आलो आणि बोललेली नाही म्हणाले. दादा विजापूरला यायचे जेव्हा पहिल्यांदा आले तेव्हा त्यांना अंतर्गत म्हणून दादा जेव्हा पहिल्यांदा आले आमच्याकडे तेव्हा आमच्या घरचे संस्कार असे होते आई वडिलांचे. काय जेव्हा गुरु शंकराचार्य आले तर त्यांची आडवी पालखी असते माहिती आहे का तुम्हाला? जगद्गुरु त्यांची आडवी पालखी येते. आडवी पालखी कुणाला येत अशीच येते आणि त्यांना रेशीवर आल्यावर यांनी रिसिव्ह करायला जायचं आणि एसपीनी जिल्हाधिकारी म्हणजे एवढा त्यांचा मान. तशा ना ते असं ठिकाणी आमच्या घरी 5 मुलींना वगैरे बोलवायचे. कोणी गावात कीर्तन करायला त्याला बोलायचे. म्हणजे हे संस्कार आमच्यावर होते आणि मग त्यांच्या 5 पिढ्याच्या पायाचं तीर्थ हे सगळं माझ्या डोक्यात होतं. म्हटलं दादाचं पायाचं तीर्थ घ्यायचं. दादाने विचारलं नाही असं काय करायचं. मग मी काय डोकं दौडवलं. म्हटलं दादा तुम्हाला हात लावायचं संस्कृती लावायचंय बरं म्हणाले काय करायचं तेल लावलं हातात लावलं. आणि बाथरूममध्ये बाथरूम सगळं ठेवता आधी हे सगळं डोक्यात प्लॅनिंग होतं. आणि पाणी काढून ठेवलं सोडलं काढलं सगळं साबण ठेवला त्यांचा पंचा ठेवला. तुम्हाला बराच शिस्तीचा दिसत काकांनी आंघोळ केल्यावर तिथं दरवाजा होता बाहेर गेलो आणि ते पहिलं पाणी आल्यावर तीर थांबून घेतलं. आज मी तुमच्याकडे समजली कोणाला सांगितलं शेअर केला होता. त्यामुळे काय की मला आता 84-45 वर्ष आहे पण अजून माझ्या अंगात राहत आहे. ते आमच्या आई वडिलांच्या संस्काराने आई पुराणाला जायची संध्याकाळी भेटायला तेव्हा तिथनं काय गोष्टी चांगल्या सांगता आल्या की सांगायचे. राधा कोऱ्याची याची त्याची निजामपूर गुरुवांचे कीर्तन ऐकून केले होते त्यांच्या गोष्टी. म्हणजे हे संस्कार असल्यामुळे ते आमच्या डोक्यात आलं आणि त्याचा फायदा झाला. नंतर दादा तुम्ही पंत बाळेकुंडीला बेळगाव गेलो तुम्ही आणि दादा म्हणाले की त्याला बाळेकुंडीचा मारती कुठे या त्याच्या संगीतात गेलो मी दीपक आणि दादा आणि त्या समोरचा मंडपात असतो. मी पेटी घेतली दीपकाच्या मध्ये दादा बसले. दीपकनी आपलं खांदा वाजायचं म्हणून घड्याला बनवून ठेवलं होतं. सगळ्या आरत्या एक तासभर गेली मस्त आरती झाल्यानंतर पेटी उठून जागेला ठेवायची म्हणून मी उठलो आणि पाय तो ठेवला तर त्याच्या घड्याला पडला. घड्याला गेलो सॉरी म्हणालो त्याला आणि गेलो घड्याला घेऊन घेतो. काय बोलला नाही मला. दादा म्हणाले ते घड्याला देशील ना ते पहिलं मला दाखव. 4 टक्के नवीन आणून दिलं असं हा आता दाखवतं टीव्ही निपटतो पुढे म्हटलं. मग गेलो गावात गेलो घेतली नव्हती दीपकला घेऊनच गेलो. म्हटलं जवळपास प्रसंग येते घे म्हणून दादांना दाखवलं. दादाने असं हातात बघितलं हा गेलो थिएटरमध्ये तुम्ही फुलं वगैरे मुक्काम केली बोलता बोलता काय जशा पूजा करतो ना त्या फुलांना म्हणाले राजपूर नदीचा वास येतो. काय तर असं आमचं थिएटर होतं आणि इथे बाजूला संपत होताना ते बाजूला इथं गार्डन होती आणि ती फुलं आणत म्हणजे सगळं माहिती. पहिलं काम तर आम्ही बाबांच्याकडे काम केलं थिएटर चालत नाही म्हटलं. त्यावेळेला तिथं बसून आमच्या थिएटरचा नकाशा काढला आणि इथं जाऊन मजारी येऊन दाखवले. सरळता वेळ आणि सांगितलं यासाठी तू 11 पती तुम्ही कत्तल केला तेवढे दिवायला झाला. मी तुम्हाला सांगतो की ह्या वेळेपासून आमचं थिएटर एक नंबर. पिक्चर चालत नसेल तर आमच्याकडे आल्यानंतर ते पिक्चर चालणार काय म्हणतं लक्षच या जीवनाचा पुढे नंतर पुढे येणार आहे. गुरुप्रसाद जेव्हा दादानी पहिल्यांदा छापून तयार केलं पुण्याला गुरुप्रसादचं ओपनिंग झालं आणि सगळ्यांना दिलं.
ओपन करतात तसं दाखवून ठेवलं. मला पुस्तक घेतलं तर ते घेऊन आलो या शनिवारी आणि आल्यावरती रात्रभर वाचलं ते 3-4 दिवस. मला फार क्युरिओसिटी होती. तर शेवटचं हे काय झालं होतं, रिपीट झालं होतं. म्हणजे असे पानाचा 8 पानांचे एक बंच असतो. असे सगळे बंच एकावर एक घेऊन सिरियली लावलेले असतात. तर ते लावलेलं असताना एखादा बंच मिस झालेला असतो किंवा एखादा बंच रिपीट झालेला असतो. असं होऊ शकतं बाइंडिंग मध्ये. शेवटचं काय झालं एक रिपीट झाला होता. म्हणजे 300 व पान नव्हतं, म्हणजे तो सेट नाही. मी लगेच फोन केला, म्हणजे या शनिवारी तिला लगेच बुधवारी असा फोन केला आणि दादा त्यावेळेला कोणाला भेटत नव्हते. तर मग शोभा होती. शेवटी सांगितलं असं असं झालंय म्हणून मला दादांना भेटायचंय. तर गुरुप्रसादची पुस्तकं सगळ्यांना दिली तर ते जर त्याच्यामध्ये डिफेक्ट असेल तर तो ते काय करता येईल. पण ती दादांना सांगितलं लगेच त्याला फोन कर, पुस्तक घे आणि ये पुण्याला. पुस्तक घेऊन गेलो पुण्याला. पहिला प्रश्न विचारला, अरे वाचलंच केव्हा? म्हटलं दादा रात्रंदिवस वाचलं आणि शेवटचं असं झालंय. बघितलं मी पुस्तक मला दीपकला त्याला दुसरं पुस्तक आणून दे आणि सगळी पुस्तकं चेक करा. ज्याच्यात किती काय सापडली काय माहिती बरतरी सापडली असणार, पण हे सांगतो दादा भेटत नव्हते कोणाला. पण असं म्हटलं आणि पहिला प्रश्न वाचलंच तेव्हा एवढे 300 पान. दादा एकदा गुलबर्ग्यावरनं वाडीला दादा काय काय सिद्धता चालली होती त्यावेळेला 1977 सारखी गोष्ट आहे. तेव्हा आमचं घर पहिलं रस्त्यावरच होतं असं. म्हणजे हा गुलबर्ग्याकडनं येणार रस्ता आणि असा हा वाडीला. तर तेव्हा दादा चालले होते. दादा होता, दीपक होता आणि हा होता दादाचा दीपकचा मेवणा लंगो आणखी कोण झालो त्याच्याबरोबर तर गाडी अशी पुढे गेली कवळी गेटपर्यंत. दादाने म्हणजे शिवाज सर किती 100 फूट जाऊन ते कुठे गेले. अरे गाडी थांबव म्हणाली, त्याच्याकडे जायचं. लगेच गाडी आम्हाला आश्चर्य वाटलं एकदम कोणता एकदम कसे आले. आत आलो त्यावेळेला माझी कंबरनं पकडलं होतं म्हणून आलो होतं. चहा बोलकर नसतं पैकी थांबून आम्ही जाणार पुढे चहा बोल केले बोलूनही देणार अचानक. तुम्हाला जे नंदू आणि वैशाली या पहिल्या 2 मुली आणि त्याच्यानंतर पहिली मुलगी झाली मला मेंटल हेल्थ झाली होती. मोठी गेली आता ती 2016 मध्ये. नंतर मग वैशाली झाली. दादांना तिच्यावर नाव ठेवली. नंतर मग शेवटी म्हणजे तिसऱ्यांदा येईल तेव्हा बरोबर होती तेव्हा बाबाला सांगितलं म्हटलं तर मुला की बाळ पण गेलं पण मुलगा वगैरे ह्याच्या इंटरव्ह्यू होता मला. तर मग गेलो आणि बाबांना सांगितलं म्हटलं आता तिसरं मुलगा होताच होऊ दे नाही तर ऑपरेशन करून टाकणार असं बोलून आम्ही आलो. आणि नंतर पुन्हा याला गेलो पुण्याला. तर दादा सांगितलं बाबाला प्रार्थना केली ना की काय ते मी सांगणार आहे. आता मुलगी होईल आणि त्याला अश्विनी ठेव म्हणून मला हरिवंत प्रसाद पूर्ण करायला सांगितलं. हरिवंत प्रसाद येते तेव्हा पौर्णिमेला त्याला हिरवा गुंडाळी. आणखीन अश्विनी नाव ठेव ना आपल्या शंकर नाही तर 7 मुलीवर मुलगा होणार. नंतर भाऊ मारतो सगळ्यांनी मला असं तसं नाही भारत गुरून त्या आधी म्हणजे असं बोलतात त्यामध्ये असं करतो म्हणून मी शहाणा ठरतो. अश्विनी नाव ठेवलं आणि नंतर ऑपरेशन केलं. मग हा दिवस तिथे आणि 100 मुलं मला दिली. फोन केले की सगळे हजर असतात येतात का नाही. आणि किती ऍडव्हान्टेज मिस्टेक केलं कोणी मारच नाही. तेव्हा दादानी हे सांगताना तुम्हाला तेव्हा एक वाक्य सांगितलं की संसार तुला तुला संसार करायचा नाहीये तुला म्हणून हे पत्र आणि तो हा बघा संसार घरपोट असं झालं कशी होऊन गेलं काय काय कामकाज करायचं
त्याचं मागे बघून आमची लायकी काय आम्हाला माहित नाही. हो ना, कशी लोक येत गेले, काय कामगार होत गेले, आमचं काय. आता तिसऱ्या प्रश्नाकडे बोलूया का? श्री शशिकांत ताटले काकांच्या मुलाखतीचा पुढील भाग आपण उद्या प्रक्षेपित करणार आहोत. तरी सर्वांनी नक्की बघा आणि अशा अनेक मुलाखतींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत गुरुसंवाद पोहोचवा.